नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय विजया ब्राह्मणकर लिखित आवली तू होतीस म्हणून, आणि आज भाग 15वा. आई, बाबा नाही आले घरी? रात्री बाहेरच्या अंधारात डोळे खुपसून बघत महाद्या म्हणाला. महाद्या जिजाईच्या मांडीवर डोकं ठेवून पडला होता. गंगा नारायणला निजवत होती, गाणं गात होती. गंगाचा आवाज गोड होता. मध्येच तिने आपल्या वडिलांचं भजन म्हटलं. हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा, तुका म्हणे. तशी जिजाई कार वाजली. गंगे, तुला दुसरं गाणं येत नाही वय? अगं आई, हे बाबांचं भजन सगळ्यांना आवडतं. भजनात कीर्तनात बाबा जेव्हा म्हणतात ना, तेव्हा सगळे लोक डोलतात, टाळ्या वाजवतात. तुझ्या बुवांचं गुणगान मज समोर नको. त्यांच्या गुणांचं कौतुक मज नाही असं नाही, पण भटाला दिली ओसरी आणि हळूहळू भट पाय पसरी, अशी गंमत आहे बघ. त्या विठूचं नाव घ्यायला काही हरकत नाही, घेऊ देत की, माझं काय जातंय. असं जेव्हा मी मनाशी ठरवलं तेव्हा त्या काळ्यानं तुझ्या बाबाचा पुरता ताबाच की ग घेतला. त्यांना त्याच्या बिगर काही सुचेच ना. कसं करू गंगा सांग, कसं निभावू एकटीनं. हा बुवा सदान कदा त्याच्या दारी पडलेला. अलीकडे गावात कुठेही डोंगर दऱ्या नदीकाठी कुठेही जाऊन बसतात. शोधायचं तरी कुठे? काय शोधायचं आणि कुणाच्या दारी? पेंगुळलेल्या डोळ्यांनी महाद्या म्हणाला. त्याचं नाव सुद्धा घ्यायचं माझ्या जीवावर येतं बघ. आई, साऱ्यांचे बाबा घरी येतात लवकर, आमचे बाबा का नाही आहेत? तो मेला काळतोंड्या सोडेल तुमच्या बापाला तेव्हा ना. मी जाऊ आणायला? रोज मी हे जातेच ना, पण त्यांना घराची वाट का दिसू नये याचं वाईट वाटतं रे. समंजसपणा दाखवू ना, पण किती? जिजाईचे डोळे भरून आले. आई, अगं रडू नकोस ग. महाद्या उठून म्हणाला. तो हिरमुसला झाला होता. गंगाचं गाणं गळ्यातच थांबलं. सगळं वातावरण गढूळ झालं. माझ्याच नशिबाचे भोग म्हणायचे, दुसरे काय. मागच्या जन्मीची पापं फेडतेय मी. अगं पण आई, तू नको वाईट वाटून घेऊस. बाबा खूप मोठे आहेत. भजन कीर्तन अगदी रसाळपणे करतात, लोकांना उपदेश करतात. गंगे, तुझ्या बाबाची कड घेऊ नकोस. त्यांचं मोठेपण मी नाकारत नाही ग, पण त्यांच्या मोठेपणापायी मी किती तुटून जातीये हे कसं सांगू तुम्हास. तूही जात जा कीर्तनाला. हो, आणि खायचं काय? दगड धोंडे का काटे कुठे घालायचे पोटात? ज्यांनी पोट दिलंय तो भाकरीची सोय करेल की. गंगे, अगं तुझे बाबा बोलतायत का काय तुझ्या तोंडून? लहानपणीची एक निरागस आवली कधीच हरवली होती. उरली होती भांडखोर आक्रस्ताळी कर्कशपणे बोलणारी जिजाई. आणि आवली ते जिजाई या प्रवासाचा साक्षीदार होता पंढरीनाथ. अलीकडे तुकोबाचं कशात लक्ष नव्हतं. विठ्ठल नामाशिवाय त्याला काही सुचत नव्हतं. रात्रंदिवस मंदिरात. कधी घरी असला तरी ओठातून फक्त विठ्ठलाचाच जप, आणि ते बघून जिजाई चिडायची, ओरडायची, भांडायची. जिजाईच्या फार काही अपेक्षा नव्हत्या. एक साधा सुद्धा संसार असावा ही तिची माफक इच्छा, पण विठ्ठल तसं घडू देत नव्हता. आणि मग तोच जिजाईच्या शिव्यांचा धनी होत होता. बऱ्याच वेळा जिजाईच तुकोबाला घरी घेऊन यायची. नशीब घरी डाळ धांद्याला कमी नव्हती. बुवा, हे असं किती दिवस चालणार? कशाबद्दल म्हणतीयस? बुवा, घरात लक्ष घाला. सावकारकी महाजनकी तर गेली, पण हल्ली दुकानही बऱ्याचदा बंद असतं. घरात काही कमी आहे का जिजाई? धान्यानं कोठ्या भरू नये, दूध दुभतंय. बुवा, वेळ आली ना तर नदीचं पाणी सुद्धा नाही पुरत. म्हणजे आहे ते किती दिवस पुरणार? एक एक करून दागिने चाललेत. उद्या पोरीच्या सुनेच्या अंगावर काय घालू? माणूस सद्गुणांनी अलंकृत असावा जिजाई. माणसाची माणुसकी माणसाला मोठं करते, दागिने नाही.
बुवा कृपा करा, मज प्रवचन देऊ नका, मी फार साधी बाई आहे हो. तुकोबा हसले आणि येतो म्हणून वाड्याच्या बाहेर पडले. जिजाई तुकोबा गेले त्या वाटेकडे हताशपणे बघत राहिली. तिच्या मनात विठ्ठलाविषयीचा संताप मावत नव्हता. वाटलं तिला जावं बुवांच्या पाठोपाठ मंदिरात आणि विचारावं त्या विठ्ठलाला जाब. पण तो काय बोलणार, दगड मेला. त्याचं चित्त चोराचं काळीजच दगडाचं आहे. चोरटा मेला, माझ्या बुवाला चोरलं त्यांनी माझ्यापासनं. जिजाई डोळे पुसत होती आणि हळूहळू जिजाई सुद्धा आहे त्या परिस्थितीला स्वीकारत चालली होती. गंगा अंगणात खेळत होती. टिक्कर विल्लाचा डाव तिने मांडला होता. महाद्या काशी तिच्या भोवती करत होते. जिजाईनं रवी लावली, लोण्याचा गोळा काढला. माझ्या विठीमुळे लेकरांच्या तोंडाला दूध तूप तरी लागतं, जिजाई मनात म्हणाली. आहेत का घरी तुकोबा? दिंडी दरवाज्यातनं आवाज आला. बाबा घरी नाही आहेत, गंगाने सांगितलं. कोण? सावकार? जिजाई बाहेर येत म्हणाली. बसा ना सावकार. बसायला नाही आलो. वाड्याच्या आत नजर फिरवत सावकार म्हणाला. त्याच्या बोलण्यात कडकपणा होता. मी बोलावू पाठवते यांना, नाहीतर मंदिरात भेटतील ते. तुकोबा एका ठिकाणी थांबतो का? मी काय त्याला गावभर हुडकत बसू? मी आलोय वाड्याचा ताबा घ्यायला. कुणाच्या वाड्याचा? तुमच्या. आमच्या? आणि ते कशा पायी? खूपदा कर्ज घेतलंय तुकोबांनी. जिजाईचा जीवच उडाला, पोटात खड्डा पडला. तिने गंगाला मंदिराकडे बेटाळलं. तुकोबा दिंडी दरवाज्यातनं येताना दिसला तसा जिजाईचा जीव भांड्यात पडला. आता बघतील बुवा, वाडा वाचवतील आपला, जिजाईच्या मनात आलं. बुवा, अहो हे सावकार काय म्हणतायत? आणि जीव डोळ्यात आणून तिने तुकोबाकडे बघितलं. बोला सावकार, काय म्हणताय? तुकोबा वाड्याचा ताबा घ्यायला आलोय. पीक निघाल्यावर दिले असते की पैसे. कोणत्या पिकावर? दरवर्षी दुष्काळ पडून राहिलाय, कर्जाची मुदत संपली. बरं, मग काय म्हणणं आहे तुमचं? वाड्याचा ताबा हवाय. तर मग घ्या. बुवा काय चालवलंय तुम्ही? असा कसा वाडा देताय? आपण कर्ज घेतलंय जिजाई, पण बुवा काहीतरी करा, वाडा वाचवा. पोरांच्या डोक्यावरचं असं छप्पर नका काढू बुवा, आम्ही राहायचं कुठे? जिजाई, तुझं जे काही सामान असेल ते काढून घे, वाडा खाली करूया. आणि जायचं कुठे? मसणात? बुवा थांबवा हे सगळं. त्या तुमच्या देवाची खूप भक्ती करताय ना, मग तो का नाही आडवा येत आत्ता? त्याचा काय संबंध आहे? म्हणजे रात्रंदिवस त्याला पुजता, आता कुठे गेला तो? रडत रडत जिजाई म्हणाली. सावकार जा तुम्ही आत. थांबा. भरलेले आवाजात जिजाई म्हणाली. ती तीरासारखी आत गेली. पोरांचे कपडे लगते, भांडी कुंडी पोत्यात भरली. उतरंडीवरची गाडगी मडकी बाहेर आणली. नक्षीदार कोनाड्यातल्या चोरखणात हात घालून किडूक मिडूक लुगड्याच्या घोळात ठेवलं. एकेकाळी हा चोरखण तिच्या दागिन्यांनी भरून असायचा. हुंदका दाटला तिच्या गळ्यात. घरादारावरनं तिने नजर फिरवली. कोनाड्यातली कृष्णाची मूर्ती घेतली. देव्हाऱ्यातले देव एका बासनात बांधून घेतले आणि ती बाहेर अंगणात आली. सारा गाव तिच्या वाड्यावर लोटला. सावकार घरात शिरला. भोवती अचंबित नजरेनं बघणारे लोक आणि भर बाजारात डोईवरचा पदर खांद्यावर यावा तसं झालं जिजाईला. अपमानानं चेहरा काळवंडून गेला. मान खाली गेली. पोरक्याहून पोरकं झाल्यासारखं वाटलं तिला. निर्विकारपणे बघणाऱ्या तुकोबाचा तिला तिटकारा आला. असा कसा हा माणूस कणा नसलेला? परिस्थितीपुढे नमतं का घेतात हे? परिस्थितीशी दोन हात का करत नाहीत? तिला तुकोबाकडे बघावंसही वाटेना. थोड्या वेळापूर्वी मी ह्या माणसाकडे आधारासाठी बघितलं. चुकले होते का मी? पण मी माझ्या मुलांचा आधार होईन. आणि केविलवाणेपणे बघणाऱ्या मुलांना जिजाईनं कवेत घेतलं. ती आता पक्षीण झाली होती, पिल्लांना पंखाखाली घेणारी पक्षीण. चल जिजाई, तुकोबा म्हणाला. कुठे? रस्त्याच्या कडेला पाल टाकताय का?
तिरसटपणे जिजाईनं विचारलं. मंदिरात राहू? कोणत्या मंदिरात? विठूच्या. मी त्याच्या मंदिरात राहायची नाही. मेला परीक्षा बघतोय माझी? काय काय बघायला लावणार आहे तुमचा देव? अगं चालायचं. काय चालायचं बुवा? हां, काय चालायचं? एवढे धेंडवडे काढले त्यांनी माझ्या संसाराची पुरती वाट लावली त्यांनी. माणसं नेली, तुम्हाला वेड लावलं. हा माझा वाडा, माझं छप्पर, माझा आधार तोही हिरावून घेतला त्याने. का? मी त्याच्या पायाशी जावं म्हणून? मला शरण आणू बघतोय तो? मी त्याचा डाव ओळखलाय बुवा, पण मी त्याला शरण जाणार नाही. मी त्याच्याकडे दयेची भीकही मागणार नाही. पण मी थकली हो बुवा. एकटी कशी झुंज देऊ मी? तो तर माझी सगळी पिसं काढायला निघालाय. जिजाई, मी आहे ना. चल बरं, चल. तुकोबाच्या मागून आपलं सामान घेऊन आणि आपल्या मुलांना घेऊन जिजाई मंदिराशी आली. त्यांच्या मागून गाव चालत होता. जिजाई पायरीवर बसली. आत ये जिजाई, डोक्यावरचं छप्पर कायम आहे आपल्या. बुवा, तुमच्या डोक्यावरचं हो. मी तर भर उन्हात उभी आहे, वाळवायला ठेवल्यागत. विठोबा जिजाईची वाट बघत होता, मंदिराचं छप्पर तिच्या डोक्यावर धरण्यासाठी, परिस्थितीनं गांजलेल्या जिजाईला प्रेमानं जवळ घेण्यासाठी. वाईट विठोबालाही वाटत होतं, आणि सर्वात वाईट एकाच गोष्टीचं वाटत होतं विठोबाला, की कुठल्याही परिस्थितीसाठी जिजाई आपल्यालाच कारणीभूत ठरवते. मलाच का ती वेठीला धरते? प्रत्येकाचं प्रारब्ध वेगळं. तुकोबाच्या भक्कम उंचीसाठी जिजाई तुला खूप लहान व्हावं लागतंय याचं मलाही वाईट वाटतं. आणि जिजाई मंदिराच्या पायरीवर बसून देत असलेल्या शिव्या विठू माऊलीनं फुलासारख्या अलगद झेलल्या. शिव्या देता देता जिजाई उठून उभी राहिली. मंदिरातल्या मूर्तीकडे तोंड केलं. पार गाभाऱ्यातल्या मूर्तीच्या नजरेत नजर घालून म्हणाली, हसतोयस वय मला? हस. तुला फार वाटत असेल की तू जिंकलास म्हणून, पण मी हरलेली नाही हे लक्षात ठेव. कुठल्याही परिस्थितीत मात करीन, पण तुझ्याकडे मदतीसाठी हात पसरणार नाही हे लक्षात घे. गावातले लोक तुकोबाला मानत. तुकोबावर आणि त्याच्या कुटुंबावर जी वेळ आली त्यासाठी सारा गाव हळहळत होता. मोरे कुटुंबाची चढती कमान आणि आज आलेली ही उतरती कळा बघून गाव क्षणभर भांबावला, हळहळला आणि नंतर पुढे सरसावला. तुकोबा, चला आमच्या घरी, कोणीतरी गर्दीतनं म्हणालं. नाही काका, नाही. त्याला जे मंजूर आहे ना तेच होईल. बुवा, तुमची आणि त्या काळ्याची मिलीभगत आहे का हो? दोघास एकच गोष्ट मंजूर? तुमच्या त्या मिलीभगत पायी माझ्या संसाराचे 3 तेरा वाजले. बाई, तू जरा चुप्प बस, आम्ही बघतो काय ते. तुकोबा आमचा गुरु आहे, आम्हास ज्ञान देतो, भक्तिमार्ग दाखवतो, देवाकडे जायची वाट सुलभ करून सांगतो. त्यास आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. आम्ही नवं घर बांधून देऊ, चला लागा रे कामाला. आणि कुदळ सब्बल जमिनीच्या पोटात घुसल्या. कुठून टीन आले, कोणी कूड भरला, आणि संध्याकाळ पावतो 2 पाखी घर तयारही झालं. गावकऱ्यांनी सामान सुमान नवीन घरी नेलं, घर लावूनही टाकलं. जिजाबाई, चला हो. गोकर्णा मावशीची सून डोळ्यात पाणी आणून म्हणाली. रडून रडून कोरडे ठण्ण झालेल्या डोळ्यांनी जिजाईने मान वर करून बघितलं. अहो चला. कुठे? नवं घर तयार झाले. जिजाई उठून उभी राहिली. बाई, निघता खेपी देवाचं दर्शन. पायरीवरनं खाली पाऊल ठेवलेल्या जिजाईला गोकर्णा मावशीची सून म्हणाली. कुणाचं दर्शन घेऊ ग? ह्याचं ज्यांनी माझ्या तळ हातावरच्या सुखाच्या रेषाच पुसून टाकल्यात. डोळ्यात पाणी आणून जिजाई म्हणाली. गोकर्णा मावशीच्या सुनेनंही हुंदका दिला.
बोल्लोबांच्या या सुंदर कामसू गौरीसारखी नटून राहणाऱ्या सुनेच्या नशिबी आलेले भोग बघून गोकर्णा मावशीच्या सुनेचंही काळीज फाटलं होतं. आणि मग मंदिरातल्या विठ्ठलाकडे बघून जिजाई म्हणाली, चलते, तुझ्या पुढे लाचार होऊन तुझ्या दारात कधीही येणार नाही. अरे कुठलं वैर साधलंस पंढरीच्या राजा? हो, लोक तुला पंढरीचा राजा समजतात, मी मात्र मानत नाही. माझ्या लेकी तुझी किंमत कवडीची नाही. माझ्या सगळ्या आयुष्याचा खेळ खंडोबा केलास. मी कधीही तुझ्याकडे मदतीचा हात पसरला नव्हता आणि पसरणार सुद्धा नाही. तुकोबा मंदिरात खांबाला टेकून टाळ कुटत होता. अंतःकरणातनं विठ्ठल नामाचा ध्वनी उमटत होता. जिजाई नवीन घरी आली. पाठीमागून गंगा, म्हाद्या, काशी, गंगेच्या कडेवर लहान बाळ. घरात वाड्यातून आणलेल्या सामानाव्यतिरिक्त बरंच सामान होतं. गाडगी, मडकी, कपडे लत्ते, गोधड्या, बाज, कडबा कुटार, रांधायची भांडी. आणि हे सामान देणारे कुणीही तालेवार नव्हते. दुष्काळानं आणि परिस्थितीनं गांजलेल्या पण मनाची श्रीमंती बाळगून असलेल्या लोकांनी तुकोबासाठी आणि त्याच्या कुटुंबासाठी केलेली मदत खूप मोलाची होती. जिजाईनं ते सगळं बघितलं, सामान बघितलं. अंगणात एका बाजूला खुंट्याला बांधून असलेल्या विठीकडे पाहिलं. विठीच्या डोक्यावर बांधलेल्या छपराकडे बघितलं. मग आपल्या छपराकडे नजर फिरवली आणि तिला भरून आलं. गावकऱ्यांचं प्रेम बघून आतून आतून भडभडून आलं तिला. धाकट्या मालकीनबाई, बास एवढंच जमलं बरं का? घराकडे नजर टाकून मग जिजाबाईकडे बघत एक जण म्हणाला, आणि रात्रीची स्वयंपाकाची चिंता करू नका, चून आहे आणि भाकरीनं दवडी भरू नये. किती कराल भाऊजी आमच्यासाठी? अहो तुकोबाजी आमच्यासाठी आणि गावासाठी करतात ना, त्याच्या पुढे हे काहीच नाही. देव माणूस आहे तुकोबा. आणि देवाचं नाव घेतल्याबरोबर जिजाई भणकलीच. एकटीच कुठेतरी बघत बोलत होती, पाहिलंस विठोबा, हे माझ्या गावचे लोक माझ्या बुवाला देवमाणूस म्हणतात. त्यांच्यामुळे आणि माझ्या घरच्या लोकांच्या पुण्याईमुळे माझं छप्पर तयार झालंय. मला माझ्या ह्या माणसांमध्ये देव दिसतो आणि तू स्वतःला देव म्हणवतोस. तू काय काय केलं रे माझ्यासाठी? उभं वैर मांडलंस माझ्याबरोबर, माझं सगळं हिसकावून घेतलंस. कुठल्या जन्मीचं वैर साधतोयस? मेल्या काळतोंड्या, तुझं कधी बरं व्हायचं नाही. तळतळाट होईल मेल्या तुझा, तळतळाट. आणि अंगणातच बसली जिजाई. तिच्या पायातलं बळच गेलं होतं. धाकटी मालकीन, अहो सारा गाव तुमच्या पाठीशी आहे. गर्दीतनं कोणीतरी बोललं. वेळ सांजवली होती, चेहरे नीट दिसेनात. तरीही जिजाईनं आवाजाच्या दिशेनं बघितलं. गर्दीत एक चेहरा झळकून गेला. काळा सावळा चेहरा, ओळखीचा चेहरा. जिजाई बुचकळ्यात पडली. हळूहळू गावचे लोक पांगले. गोकर्णा मावशीच्या सुनेनं हात धरून जिजाईला आत नेलं. जिजाई भिंतीला टेकून बसली. जिजाबाई हातपान धुवून जराशानं जेवून घ्या. पाण्याचा माठ भरून ठेवलाय. आणि घोर मानाचा नाही. जो दुःख देतो तो सुखही देतो. दुःखामागं सुख दडलेलं असतं. पण जिजाबाई, दुःखाचा चेहरा एवढा मोठा असतो ना का त्याच्या मागचं सुख दिसतच नाही. तुम्ही धीराच्या 4 गोष्टी समजुतीच्या सांगणाऱ्या. आणि बुवा तर तुमचा गावाचा अभिमान आहे. थांबली बोलता बोलता गोकर्णा मावशीची सून. मग म्हणाली, आपण कुणाचं वाईट केलं नाही जिजाबाई, मग आपलं वाईट कसं होईल? अगं पण जे घडतंय ते काय सुद आहे का? मी काय पाप केलंय ग असं वनवासी जीवन वाट्याला आलं माझ्या? आणि माझ्या मुलांचा काय दोष सांग? माझ्यासोबत त्यांचीही फरफट. घरच्या माणसात ढंग नसला ना की असंच होणार. अहो जिजाबाई, तुमच्या बुवाची चूक नाही. त्यांच्यावानी नेक माणूस गावातच काय पंचक्रोशीत बी सापडायचा नाही. मग हे नेकीचं इनाम आहे का काय? भरल्या आवाजानं जिजाई म्हणाली, अहो कस लावून बघतोय त्यो? अगं अख्ख्या देहूत काय मीच दिसली होती त्यास कस लावायला?
जिजाबाई घोर करू नका, 4 घास खाऊन घ्या. आणू? नाही, नको. गोकर्णा मावशीच्या सुनेनं दिवे लावले, पोरांना खायला घातलं, घरात बाजा टाकल्या, त्यावर गोधड्या टाकल्या. बोल्लोबांच्या काळात गाद्या गिरद्या असायच्या आणि त्यावर परीटघडीच्या चादरी. देवही असा एकनं एक दिवस दाखवतो. पोटभर जेवलेली पोरं दिवसभराच्या दगदगीनं पेंगुळली, बाजेवर अंग टाकतात झोपी गेली. जिजाबाई, मी येते. पोरं आहेत ना घरी, सासूबाईच्यानं होत नाही हल्ली. जिजाईच्या खांद्यावर हात ठेवून गोकर्णा मावशीची सून म्हणाली. जिजाईने फक्त मान हलवली. जिजाईचा चेहरा दिवसभराच्या उलथापालथीनं म्लान झाला होता. घामानं केस तिच्या कपाळावर चिकटले होते. कुंकवाची चिरी मात्र दिवालगिरीच्या उजेडात ठळकपणे दिसत होती. गोकर्णा मावशीची सून गेली. जिजाई कुडाला टेकून बसून राहिली. राहून राहून तिचे डोळे पाण्याने भरून येत होते. मनातल्या मनात ती विठ्ठलाला शिव्या शाप देत होती. गावातले लोक मदतीला धावून आले आणि घरचा बुवा, त्यास काही फिकीरच नाही. बायका पोरं कुठं आहेत, रस्त्यावर आहेत का कुठं आहेत, याचा विचार करायची त्याला गरज वाटत नाही. आप्पाजी, असा कसा बुवा दिलात मज? मी कुठे उणी पडले? इकडे मी आसव गळतीये, चिंतेचं ग्रहण लागलंय मज, आणि तिकडे बुवा बसले टाळ कुटत. ब्रह्मानंदी टाळी लागलीये त्यांची. लोकांना मारे ज्ञान सांगतात. घरची म्हणते देवा देवा आणि बाहेरचीला चोळी शिवा, अशी झाली गत. पोटात कावळे ओरडत होते, पण जेवायची इच्छा होईना. बुवा तिकडे उपाशी, ना खाण्याची सूद ना कशाची बूद. त्या मेल्याने माझ्या बुवावर काळी जादू केली आहे. चकवाच लागलाय बुवाला, आणि तो चकवा घरचा रस्ताच दिसू देत नाही. कसं होईल माझं? काय करू? पोरांसाठी जगावं लागतंय, नाही तर एखादा आड जवळ केला असता. देव तर कोपलाच आहे, माझा बुवा सुद्धा दुरावलाय. विचार करून करून जिजाईचं डोकं सुन्न झालं. जिजाईची ही अवस्था विठ्ठलाला पाहवत नव्हती. जिजाई, कसं सांगू, मी तुझ्या पाठीशी आहे. सावकाराच्या मनात मीच प्रगटलो, तुला घराबाहेर निघण्यास बाध्य केलं. गावकऱ्यांच्या मनातही मीच टाकलो, तुला मदतीचा हात दिला. धाकटी मालकीन, गाव तुमच्या पाठीशी आहे असं मीच म्हणालो मगाशी. ओळखलं नाहीस मला तू? अगं, एक एक व्याप तुकोबाचा कमी केल्याशिवाय तुकोबा सर्वार्थानं माझ्याशी जुळेल कसा? जिजाई, एक एक फासा मीच टाकतोय. त्या फाशातनं तुकोबा अलगद सुटून माझ्या समीप येतोय, तू मात्र त्यात अडकत जातीयस. नियतीला हेच मंजूर आहे. तुकोबा विठ्ठलाच्या अगदी जवळ होता, विठ्ठलाच्या नामस्मरणात रत होता, तरीही विठ्ठल आज खिन्न होता. श्रोते हो, हा होता भाग 15वा, आवली तू होतीस म्हणून, या विजया ब्राह्मणकर लिखित कादंबरीचा भाग 16वा उद्या आपण मित्र हो. जर अजूनपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, तुमच्याकडनं चुकून चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल, तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. या कादंबरीचे व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअरही करा. आणि हो, व्हिडिओ मात्र प्रत्येक लाईक करा आणि प्रत्येक भागावर कमेंट जरूर 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 करा. भेटूयात उद्या. तोपर्यंत विठ्ठल 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 विठ्ठल.